श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते। आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम 2024 मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की आपल्याला मराठी सणाला सुरुवात होते आणि त्यामधला पहिला सण हा आपला मकर संक्रांती हा आहे। तर आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2024 मधील येणाऱ्या मकर संक्रांतीची माहिती देणार आहे। तर माहिती कशी आहे की कोणत्या गोष्टी करू नये, कोणत्या गोष्टी कराव्या, काय दान द्यावं, संक्रांत कशी आहे, कशावर आलेली आहे ही थोडक्यात माहिती देणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। संक्रांत ही कशावर आलेली आहे बघण्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की या संक्रांतीच्या दिवशी या गोष्टी करू नका। कसं आहे ना, हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीच्या सणाला विशेष असं महत्त्व आहे आणि संक्रांती 15 जानेवारीला आपण साजरी करणार आहोत। तर म्हणजे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। तर सर्वात अगोदर आपण बघू, ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीपासून शुभ कार्याची सुरुवात होते। या दिवशी काही कामे शुभ मानली जातात तर काही कामे वर्ज्य देखील मानले जातात। तर ते कोणत्या गोष्टी करू नयेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया। मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही उरलेले शिळे अन्न तुम्ही खाऊ नका, यामुळे अधिक राग आणि नकारात्मक ऊर्जा प्रबळ होते। मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाण्याची परंपरा आहे। या दिवशी खिचडी आणि तिळाचे सेवन करावे। मकर संक्रांतीचे लसूण आणि कांदा टाळावे, तसेच या दिवशी मसाले पदार्थापासून दूर राहावे। मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही गरीब किंवा गरिबीतली गरीब व्यक्तीचा सुद्धा अपमान करणं चुकीचं आहे, म्हणून कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नका। या दिवशी कोणत्याही गरीब व्यक्तीने घरातून रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नका। जर तुमच्या दारावरती एखादी व्यक्ती आली काही मागायला तर नक्कीच तिला दान यथाशक्ती काही पण तुम्ही दान करू शकतात। मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला कोणत्याही आपल्या घरातल्या किंवा आपल्या झाडात आपल्या बगीच्यामधल्या झाडांची कापणी अजिबात करायची नाही किंवा छाटणी करायची नाही। मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या बोलण्यावर संयम ठेवायचा आहे। आपण वाईट किंवा रागून कोणाला काहीही अपशब्द बोलायचे नाहीत। तर दुसरी गोष्ट मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्याशिवाय अन्न घेऊ नये, ग्रहण करायचं नाही तुम्हाला। आणि विशेष मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानदानाचे विशेष महत्त्व देखील आहे। तर या प्रकारची तुम्हाला कामे करायची नाहीत। तर कोणती कामे करायची हे बघूया। तर मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी दिवस सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी पूजा करावी, यासोबतच सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर दुसरी गोष्ट काय आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते। तर त्या दिवशी तुम्ही तिळगुळ आणि किंवा खिचडी दान करणे चांगली गोष्ट आहे, ती सुद्धा तुम्ही करू शकतात। तिसरी गोष्ट, मकर संक्रांतीच्या दिवशी पितराचे पूजन करणे सुद्धा शुभ मानले जाते। या दिवशी घरातील पितृदोष दूर होण्यासाठी तुम्ही पितराच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून पितराची पूजा सुद्धा करणं शुभ मानलं जातं। त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने पापापासून मुक्त होते। त्याचबरोबर मुक्ती मिळते, मोक्ष प्राप्त होते। सर्वोत्तम गंगा स्नान करणे हे आहे मकर संक्रांतीच्या दिवशी। या दिवशी गंगेच्या पाण्याने स्नान करून ते घरामध्ये शिंपडावे। या प्रकारची तुम्हाला चांगली कामे मकर संक्रांतीच्या दिवशी करायची आहेत। तर मकर संक्रांत कशावर आलेली आहे, वाण काय देऊ शकतात, यथाशक्ती तुम्ही कोणतेही वाण देऊ शकतात किंवा दान करू शकतात। जे तुम्हाला शक्य होते ते तुम्ही दान करू शकतात। त्याचबरोबर तुम्ही गाईला घास घालणे किंवा तिल पात्र, तीळ, सोने, नाणे, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान करू शकतात। आणि त्याचबरोबर संक्रांतीमध्ये वर्ज्य काम देखील तुम्हाला काही सांगितले आहेत, त्याबरोबरच तर आता बघू संक्रांत कशावर आलेली आहे। संक्रांतीचा पूर्वकाल
म्हणजे पुण्यकाल सोमवार आहे. 15 जानेवारी 2024 सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. सकाळी 7:17 ते संध्याकाळी 6:20 आहे. सूर्याचे मकर संक्रमण वैशिष्ट्य होत असल्याने वाहन घोडा आणि उपवाहन सिंह आहे. तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतलेला आहे. हळदीचा टिळा लावलेला आहे. वयानं वृद्ध असल्याने बसलेली आहे. वासाकरिता दुर्वा घेतलेली आहे आणि चितरणाऱ्या पक्षाचं भक्षण करत आहे. जातीने ब्राह्मण आहे. भूषणार्थ सोनं धारण केलेलं आहे. वार नाव घोरा आणि नक्षत्र नाव महोदरी आहे. सामुदाय मुहूर्त 15 आहे. ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या नक्कीच महाग होतील आणि जिथून आलेली आहे तेथील व्यक्तीला खरे सुख प्राप्त होईल. तर या प्रकारच्या आजचा व्हिडिओ होता आणि संक्रांतीची विशेष अशी संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.